हॅलो मित्रांनो, आज मी एका अत्यंत खास ठिकाणी आली आहे जिथे तुम्हाला भरपूर छान छान शॉपिंगचे ऑप्शन्स मिळतील। बेसिकली महिला आणि लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या घरातल्या वस्तू, त्याचबरोबर कपडे आणि ड्रेसेस आणि असे बरेच ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहेत। अगदी सुरुवातीला मी तुम्हाला काही ऑप्शन्स दाखवते, तुम्ही पाहाच। तर बेसिकली जयपूरवरून हे कलेक्शन आलेलं आहे आणि हे सगळं कलेक्शन खादी कॉटन या मटेरियलमधलं आहे। आणि फक्त ब्लाउजेस नाही तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेससुद्धा आहे आणि विशेष करून खादी कॉटनमध्ये, ऑफ व्हाईटमध्ये समर्ससाठी स्पेशल इथे काही ऑप्शन्स तुम्ही पाहू शकता। बेसिकली मी एका अशा साडीच्या शोधात आहे जी मटेरियलमध्ये खूप सॉफ्ट असावी आणि छान गोल्डन वर्क त्यावर असावं, म्हणजे मी एखाद्या वेडिंगमध्ये किंवा फंक्शनमध्ये ती साडी नेसू शकते आणि ती दिसायला अशी क्लासी दिसली पाहिजे। तर अशा साडीच्या शोधात मी आहे। बघूया आपण इथे आपल्याला ती साडी सापडते का। मला एक अशी साडी दाखवा ना जी छान गोल्डन वर्कमध्ये असेल। ओह, तुमच्या हातातच आहे पण मला सॉफ्ट मटेरियल हवं आहे। सॉफ्टच आहे। आणि वा, आणि ह्याचा पदर पण बघा ना, किती मस्त क्लासी आणि रिच आहे। वाव, म्हणजे मला असं वाटलं होतं की मला शोधावी लागेल साडी, पण ह्यांनी मला अशी एका चुटकीत साडीचा ऑप्शन दिलेला आहे। बरे ह्यात कलर्स आहेत का? ओ वाव, सॉफ्ट मध्ये हा पण खूप सुंदर कलर आहे। या काउंटरवर बेसिकली छान ऑफिस वेअर कलेक्शन मला पाहायला मिळतोय। हे बाटिक प्रिंट्स आणि कतान सिल्क पॅटर्नच्या या साड्या आहेत आणि खूप सुंदर सॉफ्ट मटेरियल, अप्रतिम कलर्स आहेत। वाव, कोणती हँड प्रिंटेड ह्या साड्या आहेत। या साडीच्या स्टॉलला मी आले आणि मी प्रेमात पडले या साड्यांच्या, कारण ह्या सगळ्या आसाममधून आलेल्या साड्या आहेत। विशेष करून जे सॉफ्टनेस आहे या साड्यांना, आ हा हा हा, तुम्ही पाहू शकता। म्हणजे हे बघा ना, इतकं सॉफ्ट मटेरियल आहे ह्याचं आणि इतका छान शाईन आहे या साड्यांना।
अशी सिमिलर साडी आहे ही, पण त्याचे प्रिंट्स वेगळे आहेत. ही छोटी फुलं आहेत आणि ह्याच्यावर मोठी फुलांची डिझाईन आहे. समरसाठी मल कॉटन हा बेस्ट ऑप्शन आहे. बॉलीवुड स्टाइल करके पूरा वाव, सोबर आएगा फैंसी में. इतके सुंदर कलर्स एकाच साडीमध्ये. मेखला मूंगा में मुंगा बेसिकली हा सगळा प्रकार आसाम, हां आसामची टिपिकल साडी. इतकी सुंदर छान सोबर लुक देणारी. सॉफ्ट कॉटन आहे, युनिक प्रिंट्स आहेत आणि त्याचबरोबर एखाद्या चित्रकाराने एक त्याची क्रिएटिव्हिटी बघा ना कशी दाखवली आहे यावर. इतके युनिक डिझाईन्स आहेत, इतके युनिक कलर्स आहेत. साड्यांची शॉपिंग तर झाली, दागिन्यांची राहिली आहे. त्यामुळे मी आता दागिन्यांच्या काउंटरवर आली आणि इथे एक से बडकर एक डिझाईन्स आहेत. मला तुम्हाला काही स्पेसिफिक डिझाईन्स दाखवायचे आहेत. मला इथे ते कान म्हणून जी ज्वेलरीची कान म्हणून जे एक प्रकारचं ज्वेलरी आपण म्हणू शकतो त्याला, त्यात काही डिझाईन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, सो बेसिकली तुमचा अख्खा कान या ज्वेलरीने कवर होतो आणि अगदी कानासोबतच हे सुद्धा वरती जी चैन आहे. छान हेवी लुकची ही ज्वेलरी आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ह्याचा वेट एवढा नाही आहे. त्यामुळे लग्न समारंभासाठी किंवा कुठल्या तरी हेवी लुकसाठी तुम्ही ही ज्वेलरी नक्की परिधान करू शकता. यात अजून एक सुंदर ऑप्शन आहे, मासे. आणि जर का तुम्ही साऊथ इंडियन ज्वेलरीचे फॅन असाल, चाहते असाल, तर एक अप्रतिम असा ऑप्शन मी तुम्हाला दाखवते, टेम्पल ज्वेलरी. इथे खास कोकणातून काही पदार्थ आपल्याला दिसतात. कुळदाचं पीठ आहे, त्याचबरोबर मोदकाचं पीठ आहे, गोडा मसाला आहे. श्रीप्रसाद गृहउद्योगच्या काही खास चटण्या इथे आहेत, ज्या थेट कोकणातून खरं तर इथे आणल्या आहेत आणि यांची काही स्पेशालिटी आहे. ह्या चटण्याची स्पेशालिटी म्हणजे ह्या सगळ्या चटण्या आपण उखळात कुटलेल्या आहेत. मिक्सरमध्ये आपण त्याचा वापर केलेला नाही. सगळ्या उखळात हातसडीच्या म्हणजे हाताने कुटलेल्या चटण्या आहेत. लहानपणी म्हणेन आमच्या लहानपणी आम्ही सगळ्या खलबत्त्यात कुटलेल्या चटण्या खायचो. आत्ता मिक्सर आले, सगळे आलेत. म्हणजे तरी ॲडव्हान्स आम्ही म्हणजे बऱ्याच 80 सालापासून आम्ही मिक्सर वापरायला लागलो. पण त्याच्या आधी खलबत्त्यातच कुटत होतो, म्हणजे पाट्यावर वळण त्यावरच वाटत होतो.